अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर उद्या आहे सर्व पितृ अमावस्या. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे, कोणते उपाय करायचे आहे, काय तोडगे करायचे आहे हे पाहूया. तर सर्वात प्रथम आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे. त्यानंतर फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं खडे मीठ, थोडे काळे तीळ आणि गोमूत्र आणि लिंबाचा रस टाकून ती फरशी पुसायची आहे. कारण ह्या सर्वामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा नक्कीच येईल. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला जे हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ झाल्यानंतर त्याची धूपदीप लावून हळदी कुंकू वाहून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. पण ही सगळी सेवा करायच्या आधी सर्वात प्रथम आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्या पितरांची. तर पितरांची सेवा कशी करायची, तर आपल्या स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकात ही सेवा आहे ती तुम्ही नक्की बघा. नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून त्याचं PDF घेऊ शकता. तर हे पितरसूक्त, परत पितृस्तोत्र पाठ किंवा पितृस्तोत्र हे त्यात आहे. तर हे वाचायला फक्त आपल्याला 1.5 ते 2 मिनिट लागतात. पण हे वाचत असताना आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून, उत्तरेकडे पाठ करून आणि दक्षिणेकडे तोंड करून हे आपल्याला वाचायचं आहे. हे वाचून झाल्यानंतर म्हणजेच आपल्या पितरांची सेवा केल्यानंतर आपल्याला हातपाय तोंड स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे आहे. आणि जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा त्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकून हे जल आपल्या पितरांना स्मरून हे जल सूर्याला अर्पण करायचे आहे. पण जेव्हा आपण हे जल अर्पण करणार तेव्हा ते जल खाली कुठेही न पडता खाली एखादं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला हे जल अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर ते जल आपल्याला कोणत्याही झाडाला टाकायचं आहे. कारण ते कोणाच्याही पायाखाली यावं नाही ह्यासाठी आपल्याला खाली भांडं घेऊन आपल्याला ते जल आपल्याला झाडांना टाकायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला सर्वात मुख्य म्हणजे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा तुम्ही काळभैरव अष्टक म्हणू शकता किंवा 1 वेळा म्हटलं तरी चालेल. त्यानंतर येतं ते अमावस्येच्या दिवशी, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सर्वात मुख्य म्हणजे दान. हे दानाला खूप महत्त्व आहे. आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे जर दान केलं तर आपले जे पूर्वज, आपले जे पितृ आहेत ते नक्कीच समाधानी होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. तर तुम्हाला काय करायचं आहे की जो कोणी अन्नासाठी भुकेला असेल तर त्याला नक्कीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याला भुकेल्याला तुम्ही खाऊ पिऊ घालू शकता. हे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळेल. आणि त्यानंतर तुम्हाला आता सध्या ऊन खूप पडत आहे किंवा मध्येच पाऊसही खूप येतो. तर यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या गरीबाला, गरजूला, एखाद्या व्यक्तीला तुम्ही छत्री देऊ शकता, चप्पल देऊ शकता. तर हे यथासांग आहे. तुमच्या मनात प्रखर इच्छा असेल तर तुम्ही हे दान नक्कीच करू शकता. याचाही आशीर्वाद तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरण्यदान. तर हिरण्यदान हे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशीच करतात. तर हे कसं करायचं यासाठी 2 जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि आपल्याला यथाशक्ती 11 रुपये दक्षिणा किंवा 21 रुपये 51 रुपये तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे. हे आपले पितृस्तोत्र वाचून झाल्यानंतर आपल्याला बरोबर दुपारी 12 वाजता हे आपल्या जवळच्या कोणत्याही गुरुजी किंवा काकांना, हे ब्राह्मण गुरुजी किंवा काकांना तुम्ही हे दान करू शकता. ह्या दानाला सर्वाधिक महत्त्व आहे. हे दान केल्याने तुमचा 7 पिढ्या जरी पितृदोष असेल, प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच तुम्हाला मदत होईल. आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला
सगळेच सांगतात की आपल्याला आपल्या घराला कोणाचा नजर दोष झाला असेल किंवा व्यवसायाला कोणाची नजर लागली असेल तर आपण अमावास्येच्या दिवशी ही खूप महत्त्वाची सेवा आहे, ही तुम्ही नक्की करू शकता. तर आपल्याला मार्केटमधून एक कोहळा आणायचा आहे आणि त्याला एक देठ असेल असाच कोहळा घरी आणून स्वच्छ धुवून पुसून तो लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि देवासमोर ठेवून आपल्याला त्यावर थोडीशी सेवा करायची आहे. जेव्हा तुम्ही तो कोहळा लाल फडक्यात बांधून देवासमोर बसाल तेव्हा त्यावर आपला उजवा हात ठेवून 1 माळ स्वामी समर्थ महाराजांची जप करायची आहे. दत्त महाराजांचा बीजमंत्र हा 1 माळ जप तुम्हाला करायची आहे. शाबरी मंत्र ही 1 माळ तुम्हाला जप करायची आहे किंवा तुम्ही 24 वेळाही म्हणू शकता. पण जेवढी मोठी सेवा तेवढा जास्त प्रभाव असेल हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचं काळभैरव अष्टक हे 11 वेळा म्हणायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला ते कोहळा आपल्या दुकानाच्या तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या वर बांधायचं आहे. तसेच तुम्ही हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरही बांधू शकता. यामुळे ह्या कोहळ्यामध्ये नकारात्मक गोष्टी खेचायची खूप शक्तिशाली हे असते. तर त्यामुळे हे कोहळा जेव्हा तुम्ही याच्या आधीही बांधला असेल तर तो तुम्ही त्याच्यावर जर कोणतीही सेवा केली नसेल तर तो तुम्ही काढून अमावास्येच्या दिवशी नक्की तुम्ही तो दुसरा कोहळा ज्याच्यावर सेवा करून बांधू शकता. आणि तो कोहळा तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे. आणि त्यानंतर कोणत्याही कोहळ्यातून जर म्हणजे खराब झालं किंवा पाणी गळत असेल तर तोही कोहळा बदलून तुम्हाला येईल त्या पुढच्या शनिवारी परत दुसरा कोहळा बांधायचा आहे. आणि यानंतर आपल्याला आपल्या व्यवसायासाठी किंवा घरासाठी आपल्याला एक उतारा करायचा आहे. तो फक्त अमावास्येच्या दिवशीच करता येतो. तर आपल्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल, म्हणजे तुम्ही कष्ट करताय तरी पैशाला पैसा लागत नसेल, तर हा उपाय नक्की करून बघा. कारण कसं होतं ना, जर आपली प्रगती होत असेल तर कोणाला ती बघवत नाही. एखादी व्यक्ती असते की त्यांच्या मनातल्या मनात की अरे बाबा हा पुढे चालला आहे, तर अशा दृष्टीने